नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात केरूर हे खेडेगाव आहे. या गावात पांडुरंग श्रीमंगले यांचे कटिंगचे दुकान आहे. वडिलोपार्जित असलेला हा व्यवसाय पांडुरंग मोठ्या आनंदाने करत होता. तशी पांडुरंगची गावात चांगली ओळख होती. अनेकांकडे येणे जाणे असल्याने गावात नेमके काय चालू आहे याची पक्की खबर त्याला असायची. त्याच्या घरी बायको, एक मुलगा आणि 2 जुळ्या मुली असा सुखीमय परिवार आनंदाने राहत होता. केरूर गावात नव्यानेच एक चर्चा सुरू झाली होती. ती म्हणजे लवकरच केरूरची ग्रामपंचायत निवडणूक लागणार असल्यामुळे अनेक दिवसांपासून गावातील अनेक जण पांडुरंगला यावेळी नक्कीच सरपंचकीला उभे राहा असे सांगू लागले होते. सुरुवातीला पांडुरंगने ते मनावर घेतले नाही, पण गावातील नागरिक पांडुरंगला भावी सरपंच असे म्हणू लागले. तशी पांडुरंगच्या मनात देखील सरपंच होण्याची इच्छा होऊ लागली. पाहता पाहता केरूरच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आणि सरपंचपद ओबीसी करता राखीव झाले. पांडुरंगचा आनंद गगनात मावेनासा झाला. केरूर गावात एकच चर्चा, भावी सरपंच पांडुरंगच. केरूर गावातील चांगल्या चांगल्या घरातील नागरिक पांडुरंगला येऊन भेटून निवडणूक लढवावी असे सांगत होते. पांडुरंगने होकार देखील दिला होता. मात्र एक अडचण निर्माण झाली होती. कारण 3 मुले असलेल्या नागरिकाला निवडणूक लढवता येत नाही असा नियम असल्यामुळे पांडुरंग जरा निराश झाला होता. पांडुरंगने अनेकांना विचारपूस केली, मात्र सर्वजण एकच सांगत होते की 3 मुले असलेल्या नागरिकांना निवडणूक लढवता येत नाही. हे ऐकून पांडुरंग विचारात पडला. आता नेमके काय करावे हे पांडुरंगला समजत नव्हते. यावर काही उपाय आहे का, यासाठी माजी सरपंच गणेश शिंदे यांची पांडुरंगने भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. जसे जसे दिवस लोटत होते तशी पांडुरंगची सरपंच होण्याची धडपड वाढत होती. मात्र 3ऱ्या मुलामुळे पांडुरंगच्या डोक्यात अनेक विचार घुमू लागले. आता पुढे काय करावे? पांडुरंगने विचार करून या सर्व गोष्टींवर एक उपाय शोधला. तो माणुसकीला काळिमा फासणाराच होता. दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी पांडुरंग झोपेतून लवकर उठला. घरात बायको, मुलगा व 2 जुळ्या मुली हेही जागे झाले होते. मुले घरात खेळू बागडू लागली. पांडुरंगच्या 2 जुळ्या मुलींपैकी प्राची पांडुरंगची लाडकी होती. गावातील लोक पांडुरंगला म्हणायचे, तू खूप भाग्यवान आहे की तुला 2 मुली आहे. हे ऐकून पांडुरंग देखील खुश होत होता. पण आज सकाळपासून त्याच्या डोक्यात वेगळा डाव शिजत होता. हे कोणाला कळले नव्हते. त्याने आंघोळ केली, कपडे परिधान केले व बायकोला सांगितले की प्राचीला सोबत घेऊन कपडे व काही सामान घेऊन येतो. तो मुलगी प्राचीला घेऊन घराबाहेर पडला. मुलगी प्राची आपल्या आई, भाऊ, बहिणीला बाय बाय करत खुश आनंदी चेहऱ्याने बाहेर पडली होती. प्राची 7 वर्षाची होती. बापाची लाडकी असल्यामुळे लगेच बापासोबत बाहेर फिरण्याकरता निघाली. मात्र बापाच्या मनात आज काय आहे हे मात्र कवळ्या प्राचीला कसे कळेल? सकाळचे साधारण 11:30 वाजले होते. पहिल्यांदा पांडुरंगने प्राचीला भरपूर खायला दिले. त्यानंतर तो तिला मोटरसायकलवर घेऊन नांदेड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कलापट्टी गाव शिवारात पोहोचला. प्राची म्हणाली, पप्पा, इथे आपण का आलोय? काही नाही, थोडे काम आहे असे सांगत त्याने आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. काही वेळात तो प्राचीसह कट्टापल्ली गाव शिवारातील एका पाण्याच्या कॅनलवर पोहोचला. कॅनलच्या कठड्याच्या आजूबाजूला जाऊन त्याने नजर फिरवली. प्राचीला कॅनल समोर उभे केले. तो तिच्या पाठीमागे उभा राहिला होता. बाप पाठीमागे उभा आहे याचाच तिला मोठा आधार होता. पण बापाच्या मनातील पाप तिला समजत नव्हते. अचानक पांडुरंगने मुलगी प्राचीला पाठीमागून जोरात धक्का दिला. प्राची उंचीवरून कॅनलच्या पाण्यात पडली. ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली. तिचे पुढे काय झाले हे पाहण्यासाठीही न थांबता तो राक्षस बाप घरी परत आला. प्राची पाण्यात पडली त्यावेळी काही अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्याने ते पाहिले होते.
परंतु त्याला वाटले असेल काहीतरी, म्हणून त्याने तेवढे लक्ष दिले नाही. काही वेळाने तिथे जाऊन पाहिले असता त्याच्या लक्षात आले की काहीतरी पाण्यात फेकले आहे. संशयाने त्या शेतकऱ्याने हा प्रकार 4-5 जणांना सांगितला. जमलेल्या लोकांनी तिथे जाऊन पाहिले असता एक लहान मुलगी पाण्यात तणगत असल्याचे दिसले. त्या लोकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी निजामाबाद जिल्ह्यातील एडापल्ली पोलीस पोहोचले. पोलीस पथकाने पाण्यातील मृतदेह बाहेर काढला. ती एक 7 वर्षाची मुलगी होती, पण ती नेमकी कोण होती याचा पत्ता मात्र पोलिसांना लागला नाही. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. याचा परिणाम चांगला झाला आणि प्राचीची ओळख पटली. एडापल्ली पोलिसांनी तातडीने नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील पोलिसांना माहिती दिली. तिथून ही माहिती प्राचीच्या घरच्यांना समजली. ही ऐकताच वडील पांडुरंग जोराजोराने रडू लागला. दरम्यान पोलिसांनी सर्व सोपस्कर पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. शोकाकुल वातावरणात प्राचीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र प्राचीबद्दल नेमके काय घडले, कसे घडले हे मात्र गुपितच होतं. घटना तेलंगणा राज्यातील एडापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्यामुळे मुखेड पोलिसांवर मर्यादा होत्या. तरीही मुखेड पोलीस कसून तपास करत होते. गोपनीय तांत्रिक तपासाच्या आधारे दुसऱ्या दिवशी 30 जानेवारी रोजी एडापल्ली पोलिसांनी मयत प्राचीचे वडील पांडुरंग याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे कसून तपास केला. पहिल्यांदा पांडुरंग रडून दुःख झाल्याचे नाटक करत होता. मात्र पोलिसांचे फटके पडताच पांडुरंगने हात जोडून सर्व काही कबूल केले. तो म्हणाला, हो साहेब, मीच मारलंय माझ्या प्राचीला. तिसरे अपत्य असल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीत अडचण येत असल्यामुळे मीच तिला मारून टाकले, अशी कबुली पांडुरंगने पोलिसांना दिली. एडापल्ली पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्राचीचा खून केल्याप्रकरणी पांडुरंग श्रीमंगले वय 35 याच्यावर निवडणुकीसाठी प्रवृत्त केल्याबद्दल सरपंच गणेश शिंदे यांच्यावर एडापल्ली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पांडुरंगने आपली 7 वर्षाची मुलगी प्राचीला फिरायला नेतो असे सांगून गाडीवर बसवले. तो तिला थेट तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील एडापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निजामसागरच्या डॅमच्या एका कालव्यावर घेऊन गेला. तिथे त्याने पोटच्या पोरीला जिवंत कालव्यात फेकून दिले आणि तो घरी परतला. घरी आल्यावर त्याने मुलगी हरवल्याचा बनाव रचला. तेलंगणा पोलिसांचे कौतुक हे त्यांनी हा बेवारस मृतदेह नष्ट न करता त्याचा शोध घेतला. त्या मुलीचे फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाल्याने त्या खुनाचा उलगडा झाला. त्या बातमीतील वेदनादायक तपशील असा होता की ही मुलगी वडिलांकडेच कायम राहायची. त्यामुळे ती लगेच सोबत येईल म्हणून तिला मारण्यासाठी तिची निवड केली. प्रत्यक्ष पाण्यात ढकलताना या बापाला काहीच वाटले नसेल का? मुलगी सासरी जाताना अनेक बाप रडतात आणि दुसरीकडे या अजान लेकराला पाण्यात ढकलून देताना, ती वाट जाताना व पाण्यात तडफड करताना डोळ्याने बघणारा बाप किती क्रूर असेल याची कल्पनाही थरकाप उडवणारी आहे. सरपंच होण्यासाठी पोटच्या लेकरांचा बळी घ्यायला लागणारी सत्तेची ही जिंग उतरायला हवी. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.